महाविकास उम्मीदवार बाला मामा उर्फ सुरेश महात्रे कल्याण पश्चिम इलाके में रैली कर प्रचार कर रहे हैं। रविवार होने के कारण प्रत्याशियों का प्रचार अभियान जोरों पर चल रहा है। चूंकि आज मतदाताओं की छुट्टी है, इसलिए प्रत्याशी मतदाताओं तक पहुंचने के लिए जूते पहन रहे हैं और प्रचार के लिए लोगों के घरों और मोहल्लों में जाते नजर आ रहे हैं। इस बीच कल्याण पश्चिम से भिवंडी लोकसभा सीट से महाविकास अघाड़ी के उम्मीदवार सुरेश महात्रे उर्फ बाला मामा ने भी सुबह से ही कल्याण पश्चिम में अपनी प्रचार रैली शुरू कर दी है। इस प्रचार के दौरान मीडिया से बात करते हुए उन्होंने महायुति उम्मीदवार कपिल पाटिल की आलोचना की और कहा कि अगर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इस लोकसभा में प्रचार सभा भी करेंगे तो भी लोगों का गुस्सा रहेगा, क्योंकि उन्होंने पिछले 10 सालों में काम नहीं किया है। उन्होंने बताया कि मेरे लिए शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले और अन्य सहयोगी पार्टी के नेता और पदाधिकारी 12 मई को बैठक करेंगे। रैली सकाळपासून सुरू आहे, कसा प्रतिसाद मिळतो? कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं आमची जी प्रचाराची रॅली चालू आहे, खरं म्हटलं तर खूप लोकांचा चांगला रिस्पॉन्स आहे। आमच्या माता भगिनींचा जो महागाई विरोधाचा आक्रोश, कुठल्याही प्रकारचं डेव्हलपमेंट न होता फक्त ना फक्त जाती धर्माच्या आधारावर जे राजकारण चालू आहे आणि आपण सर्वजण पाहतात की आज संविधान देखील बदलण्याची भाषा ही केली जाते आणि म्हणूनच जनतेच्या मनात एक प्रकारची चीड निर्माण झालेली आहे आणि म्हणूनच आज उत्स्फूर्तपणे प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणात मिळत आहे। आणि गेली 10 वर्ष आपण पाहिलं असेल, कुठलंही डेव्हलपमेंट, कुठलाही विषय असू दे, रोजगाराचा विषय असू दे, पाण्याचा विषय असू दे, कुठलं एक ठोस काम असं झालेलं नाही आणि म्हणूनच आज जनतेला परिवर्तन करण्याची इच्छा जनतेच्या मनात आहे आणि ते स्वागताच्या माध्यमातून रस्त्यातून उतरून जनता आपलं मत व्यक्त करत आहे। काय सांगाल की एका नावाचे 2 जण फॉर्म भरतात, अशा प्रकारचे निधी रणनीती चालू आहे, याकडे कसं पाहता? आपल्याही नावाचा एक अपक्ष उमेदवार आलेला आहे। नाही बघा, हे लोकशाही राज्य आहे, कोणीही फॉर्म भरू शकतो, त्याच्यामुळे एक नावाचे 2 फॉर्म 4 फॉर्म भरू शकतात, असं काय नाही। आपण जर पाहिलं तर 15 मेला पंतप्रधान मोदीजी स्वतः इथे सभा घेणार आहेत महायुतीच्या बाजूने। तुमच्याकडनं कोण येणार आहे? तुमच्याकडनं सभेचं काय आयोजन आहे, नियोजन आहे, कसं असणार आहे? येत्या 12 मे रोजी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, उद्धवजी ठाकरे साहेब असतील, त्यानंतर आदित्य ठाकरे साहेब असतील, असे नाना पटोले साहेब असतील, असे अनेक नेते मंडळी सगळ्या पक्षाची ही 12 तारखेला या कल्याण पश्चिममध्ये एक सभा आयोजित केलेली आहे। आणि बघा, शेवटी पंतप्रधान मोदी साहेब हे 10 वर्षातून येतात, प्रत्येक 5 वर्षातून येतात, परंतु ज्या खासदाराला आपण निवडून दिलं ते खासदार 10 वर्ष निष्क्रियपणे बसून आहेत, कुठल्याही प्रकारचं काम झालं नाही। आणि इकडेच नाही सांगत, मी संपूर्ण लोकसभा क्षेत्रात फिरतो, जेव्हा लोकांना विचारतो तेव्हा लोकांच्या मनात एक चीड दिसते, एक म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात विरोध दिसतो। कारण कुठल्याही प्रकारचं काम 10 वर्ष खासदारपद भोगलं, तेही सत्तेत, 3 वर्ष केंद्रीय मंत्रीपद, असं सगळं काही असताना देखील कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही। म्हणून निष्क्रिय खासदारांच्या विरोधात बघा, शेवटी पंतप्रधान मोदी साहेब येतात, तो एक वेगळा पार्ट आहे, परंतु प्रत्येकजण आज उद्या मी निवडून आलो तर पुढच्या वेळेस येताना सामोरं तुम्ही मला प्रश्न विचारणार आहात की मामा तुम्ही काय केलं, तर तशा प्रकारचे प्रश्न विचारायला कपिल पाटलाकडे कुठल्याही प्रकारचं उत्तर देखील नाही। सर, आपण पाहिलं तर आपल्या